नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं धन मराठी या चॅनलमध्ये. आज तुमच्याकरता घेऊन आले खूप महत्त्वाचा विषय. तो आहे एक ट्रेडिंग टर्मिनल. धन लॉन्च करते एक ट्रेडिंग टर्मिनल जे तुमच्या डेस्कटॉपवरती, तुमच्या लॅपटॉपवरती इन्स्टॉल होऊ शकतं आणि तुम्ही त्यावरनं एकदम फास्ट आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी करू शकता ट्रेडिंगमध्ये. तर चला तर मग बघूया तो टर्मिनल काय आहे नक्की, त्याच्यात काय काय फीचर्स आहेत तुमच्यासाठी. हा टर्मिनलचं नाव आहे डेक्स T3. तुम्हाला लिंक याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तुम्ही त्याच्यावरनं डाउनलोड करू शकता. तुम्ही मॅक युजर असाल किंवा विंडोज युजर असाल, तुम्ही दोन्ही लिंक्सनी तुमच्या टर्मिनलवर याला डाउनलोड करा आणि आपण बघूया याला यूज कसं करायचं आणि यात आपल्याकरता काय काय आहे. तर डेक्स इन्स्टॉल केल्यावर तुमच्याकडे असं आपलं नेहमी वेबला जसं लॉग इन येतं तसंच लॉग इन येईल. तुम्ही तुमच्या मोबाईलनी किंवा स्कॅन करून किंवा आपण नेहमी जसं मोबाईल नंबर OTPनी करतो तसंही आपण करू शकतो. टर्मिनल तुमच्यासमोर ओपन होईल. बाय डिफॉल्ट एक लेआउट ओपन होणार आहे. त्या लेआउटला आपण काय करू शकतो, आपण चेंजेस करू. मी सगळे लेआउट सध्या डिलीट करतो आणि आपण परत एकदा सगळं सेट करू याला नवीन. त्यात काय काय नक्की फीचर्स आहेत ते आपल्याला बघता येतील. इथे वरच्या कॉर्नरमध्ये तुम्हाला पहिले दिसते विजेट्स. विजेट्स म्हणजे आपल्याला काय काय ॲड करता येईल. कारण की जेव्हा आपण इन्स्टॉल करतो आहे आपल्या मशीनवरती एखादं टूल ट्रेडिंग टर्मिनल, त्याचा फायदाच हा आहे की आपण आता याला आपल्या हिशोबाने कस्टमाइज करून घेऊ शकतो की मला ज्या ज्या विंडोज हव्यात त्या हव्यात. जेव्हा आपण ऑनलाईन टर्मिनल वापरतो तर तो एकच टर्मिनल सगळ्यांकरता असतो. तर यात तोच फायदा आहे की आपल्याला जे हवेत तेवढ्याच विंडो आपण लावून ठेवू शकतो. मल्टी मॉनिटरचं सेटअप असेल आपल्याकडे तर आपण प्रत्येक मॉनिटर करता एक वेगळी विंडो ठेवू शकतो. तर तसंच आता इथं आपण एक एक विजेट ॲड करू शकतो. प्रोफाईल जसं बटन आहे, तुम्ही प्रोफाईल बटनवर जाल तर इथे तुमची धन प्रोफाईल आहे. सेटिंग्स आहेत. सेटिंग्समध्ये महत्त्वाच्या सेटिंग्स काय आहेत की आता इथे थीम तुम्ही चेंज करू शकतात. ही व्हाईट थीम सध्या ठेवली आहे. तुम्ही याचा फॉन्ट चेंज करू शकतात. तुम्हाला याच्यात काय काय डिटेल्स हव्यात, ऑर्डर प्रेफरन्समध्ये तुम्हाला काय हवं आहे ते तुम्ही इथून ॲड करू शकतात. या बेसिक सेटिंग झाल्या. कीबोर्ड शॉर्टकट्स याच्यात आहेत. तर तुम्ही याला मेजरली कीबोर्डवरनं वापरू शकतात. ट्रेडिंग टर्मिनलचा मेजर फायदा हाच आहे की तुम्हाला शॉर्टकट्स भेटतात. तुम्हाला माऊस थोडा कमी वापरायला लागेल. बहुतेकदा असं होईल की जितका जास्त वापर तुमचा होऊन जाईल तुम्हाला माऊसची गरजही नाही पडणार. आणि यात परत थीमही आहे. आता आपण विजेट्समध्ये जाऊ. पहिल्यांतर आपण पहिले बघतो एक विजेट आहे वॉच लिस्ट. ती आपण क्लिक करू तिथे एक वॉच लिस्ट ओपन होईल. जसं आपल्या धन ॲपवरती असतं तर इथे आपल्याकडे ड्रॉप आहे की तुम्हाला इंडायसेस बघायचे आहेत, स्टॉक्स बघायचे आहेत, बँक्स निफ्टी 50ची वॉचलिस्ट बघायची. ती ड्रॅग अँड ड्रॉप होऊन जाईल. आता ही वॉचलिस्ट जशी ओपन झाली यात आपण आता एक गोष्ट अजून करू शकतो की परत एक नवीन विजेट ॲड करू, म्हणजे जेणेकरून लक्षात येईल की अजून बाकी काय काय गोष्टी आहेत. इथे इंडायसेस जसं क्लिक केलं तर इंडायसेस त्याच्या पुढे ॲड झाले बघा. या एकाच विंडोमध्ये आता वॉचलिस्टही आहे आणि इंडायसेस पण आले आहेत. मला यांचा चार्टही हवा आहे. मी विजेट्समध्ये जातो आणि चार्ट बघून घेईल की मला चार्ट याच्यात लावायचा आहे का. इकडे आपल्याकडे खाली चार्टचं ऑप्शन आहे. त्याला एफेक्ट असं बघा ब्रॅकेटमध्ये बटनही आहे. तुम्ही ते क्लिक केलं तर येईल. आता इथे चार्ट आलं. आता हे तिघं एकाच ठिकाणी आहे. मला समजा हे चार्टवरती सेपरेट हवं आहे ते मी याला ड्रॅग करेल. फक्त चार्ट सिलेक्ट केला आणि कुठे हवं, मला वरती चार्ट हवा आहे की खाली हवा आहे किंवा राईट साईडला हवा आहे, तर मी तसं सिलेक्ट करून याला ड्रॉप करेल. तर माझ्याकडे आता राईट साईडला चार्ट आला आहे. इथे आपली वॉचलिस्ट आहे. वॉचलिस्ट जर आपल्याला थोडी छोटी हवी असेल तर मी याला ड्रॅग करून असं करून घेऊ शकतो, म्हणजे जेणेकरून मला इथे चार्ट दिसतो आहे. दुसरं विजेट बघूया तर काय आहे आपल्याकडे. इंडायसेस आपण बघितलं. डेप्थ. आता आपण मार्केट डेप्थही बघू शकतो. ती इथे ॲड झाली आहे. म्हणजे थोडं मोठं करतो. हे बघा डेप्थ इथे दिसते. मला जर डेप्थ खाली बघायची असेल तर मी याला ड्रॅग करेल आणि थोडं खाली लावून घेईल इथे खालच्या विंडोमध्ये. तर डेप्थला मी खाली लावलं. तसंच अजून काही विजेट्स आहेत. तर मला डेप्थबरोबर मूवर्स आहेत. ते मूवर्स म्हणजे मार्केट मूवर्स जसं आपल्या धन प्लॅटफॉर्मवरती आपल्याकडे आहेत की टॉप गेनर्स, टॉप लूजर्स, ॲक्टिव्ह बाय व्हॅल्यू, व्हॉल्यूम, 52 वीक हाय, हे सगळे याच्यात आले आहेत. दुसरा विजेट परत इथनं घेऊया तर तो आहे ETF. जर तुम्ही ETF ट्रॅक करत असाल तर ETF करता एक वेगळा विजेट बनवला आहे. तो मी ह्याच वॉचलिस्टच्या याच्यात ॲड करतो सध्या. सगळे जे आपल्याला वाटतं की आपल्याला महत्त्वाचे आहेत आणि दुसरीकडे एखादी नवीन विंडोमध्ये ॲड करायचं तर आपण त्याला तिथे करूया. ट्रेंडिंग पण मी ॲड केलं तर ट्रेंडिंग आपले सगळे स्टॉक्स इथे येतात. आता तोही इथेच ॲड झाला आहे. तुम्हाला इथे दिसेल. हे आता बघा ट्रेंडिंग आलं आहे. तर ट्रेंडिंग मी ओपन केलं तर खाली सगळे जे आपले धन प्लॅटफॉर्मवरती ट्रेंडिंग स्टॉक्स आहेत, मोस्ट बॉट, मोस्ट सोल्ड आणि मोस्ट सर्च, हे सगळे त्याच्यातही आलेत. पुढचा विजेट आहे टाईम आणि सेल्स. आता मला टाईम आणि सेल्सही बघायचं आहेत की याच्यात जी विंडो आहे त्याच्यात काय फरक पडत आहे. तर मी त्या टाईम अँड सेल्सला ड्रॅग करून इथे खाली डेप्थ जवळ घेतो आहे, म्हणजे जेणेकरून मला इथे ते दोघं एकाच टॅबमध्ये ट्रॅक करता येतील. इथे निफ्टी आहे. इथे आपण एखादा स्टॉक चेंज करून बघितला तर मला त्याचे आता लाईव्ह मार्केटमध्ये काय चालू आहे बघा,
कुठली क्वांटिटी काय ट्रेड पडतोय ते मला टाईम अँड सेल्स या विंडोमध्ये बघायला भेटेल. पुढचा विजेट बघूया. प्राईस लॅडर आहे. प्राईस लॅडर पण बघा, आता मी बाय डिफॉल्ट या विंडोवर क्लिक केलेलं होतं म्हणून तो इथे आला आहे. आता प्राईस लॅडरला पण आता आपण रिलायन्स बघत होतो, तर मी रिलायन्स परत ॲड करतो. तुम्ही बघाल तर याच्यात ही पूर्ण डेप्थ बघायला मिळते. जसं आपण डेप्थमध्ये पण होतो, तर डेप्थमध्ये आपल्याला रिलायन्सची डेप्थ बघायला भेटेल. याच्यात आपण 5 ज्या बाय आणि 5 बिड आणि आस्क बेस्ट बघतो, तसंच प्राईस लॅडरमध्ये तुम्हाला टोटल डेप्थ बघायला मिळेल की बाय साईडला किती क्वांटिटी काय रेटला किती उभी आहे आणि सेल साईडला किती क्वांटिटी काय रेटला कुठे उभी आहे, किती लांबपर्यंत उभी आहे. तर डिटेल बघायला मिळेल प्राईस लॅडरमध्ये. पुढच्या विजेटला जर जाऊ तर खाली बघू तर बघा इथे टेक्निकल्स आहे. तर मला टेक्निकल्स बघायचे आहेत आता. तर टेक्निकल्स हा विजेट मला चार्ट बरोबर ॲनालाइज करायचं असेल तर मी याला चार्टच्या बाजूला आणून ड्रॉप करतो. तर माझ्या चार्टच्या बाजूलाही आला आहे. तर निफ्टीचे टेक्निकल्स मला दाखवतं की 5 EMA 10 EMA हे सगळं याच्यात आहे. मला EMA SMA काय बघायचे ते इथे या ड्रॉप बॉक्समध्ये वरतून तुम्ही याला SMAचा EMA करू शकतात. टेक्निकल इंडिकेटर्सवर गेलो तर मला इंडिकेटरच्या पण लेवल कळून जातील की काय आहेत. त्याला मी तात्पुरता चार्टच्या बाजूला प्लॉट केलं आहे. पुढचा विजेट बघू तर तो आहे स्ट्रॅडल चेन. तर आपली जी स्ट्रॅडल आहे, आता आज निफ्टीची एक्सपायरी चालू आहे, तर इथे तुम्हाला स्ट्रॅडलची चेन झाली आहे. मला जर आता हे पूर्ण ऑप्शन करता बनवायचं असेल तर मी पूर्ण ऑप्शनचे सगळे विजेट्स ॲड करेल. लेफ्ट साईडला एक विंडो ॲड करेल, राईट साईडला एक विंडो ॲड करेल. आपण एक एक करून सगळे विजेट बघू आणि मग आपण आपल्या प्रकारे काही गोष्टी त्याच्यात ॲड करून बघू की आपण आपल्याकरता काय बनवू शकतो. आणि काही विजेट्स आम्ही कस्टम बनवून दिलेल्या पण आहेत. तुम्ही त्या डायरेक्ट घेऊ शकतात आणि त्याच्यात तुम्हाला हवे ते चेंजेसही करता येतील. लाईव्ह स्कॅनर मला घेता येईल. मी इथे लाईव्ह स्कॅनर घेतो. स्कॅनरमध्ये मला सेटिंग्समध्ये जाऊन हे सगळ्या सेटिंग्स ऑन ऑफ करून ठेवता येतील की मार्केट चालू असताना मला कुठे डे हाय लागतो आहे, कुठे डे लो लागतो आहे, पोटेन्शियल व्हॉल्यूम्स आहे, अनयुज्युअल व्हॉल्यूम्स आहे, 9 EMAचा क्रॉसओव्हर आहे का, हे सगळं या टॅबमध्ये मला बघायला मिळेल. पुढच्या याच्यात जाईल तर मला अजून याच्यात कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आहे. तर मला आता कुठली कॅन्डलस्टिक पॅटर्न बनते ती कुठल्या टाईम फ्रेमवर बघायची. आता इथे 1 मिनिट 5 आणि 15 मिनिट इंट्राडे करता हे सगळं दिलेलं आहे. तर तुम्ही इथे सिलेक्ट करून परत सेटिंग्समध्ये जाऊन सांगाल की कुठल्या कॅन्डल पॅटर्न्स तुम्हाला बघायच्या. सेव्ह केल्या तर तुम्हाला इथे तेही पॅटर्न्स बघायला मिळतील. तात्पुरता मी 1 मिनिट करतो म्हणजे आपल्याला जर काही पॅटर्न असेल तर तो तुम्हाला इथे बघायला मिळेल. हे बघा आता इथे एवढे सारे स्टॉक्स आले. कुठला पॅटर्न बनतोय, काय प्राईजवर बनतोय, काय आणि काय टायमाला बनला आहे. तुम्ही टाईम फ्रेम इथं चेंज कराल तर ते तुम्हाला पॅटर्न्स बघायला मिळतील. पुढच्या याच्यात जाऊ तर कॉर्पोरेट ॲक्शन्स आहेत. तर मला याच्यात कॉर्पोरेट ॲक्शन सगळे बघायला मिळतात की आज काय काय होणार आहेत, काय रेट आहे, त्याचा LTP आहे, चेंज काय आहे त्या स्टॉकचा तोही आहे. तुम्ही बघत असाल तर प्रत्येक विंडोमध्ये तुमच्याकडे प्लस आयकॉन पण आहे. प्लसवर क्लिक कराल तरी ते वरती आपण ज्या विजेट ऑप्शनला जातो ते सगळे येणार आहे. आता आपण हे इथपर्यंत तर बघितले. याच्यात हीट मॅप आहे, VWAPचा इंडिकेटर आहे, फंडामेंटल्स आहे आणि फ्युचरची चेन आहे. फ्युचरची चेन म्हणजे काय की फ्युचरचे जे काही कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, किती कॉन्ट्रॅक्ट्स आहेत ते दिसतात. आता मी इथे निफ्टीला आहे तर निफ्टीचे मार्च, एप्रिल आणि मे तिन्ही कॉन्ट्रॅक्ट त्याचं काय रेट चालू आहे, काय व्हॉल्यूम्स आहे, OI काय आहे, OI चेंज काय ते सगळं बघायला मिळतं. तसंच आता मला समजा खाली अकाउंटचे पोर्टफोलिओ, ऑर्डर्स, पोझिशन्स हे सगळं बघायचं आहे. मी पोझिशनवर क्लिक केलं, हा इथे वरती आला आहे पोझिशन टॅब. मला पोझिशन टॅब इथे न ठेवता खाली ड्रॅग करून घ्यायचा आहे. तर मी इथे खालच्या पोर्शनला येईल, त्याला इथे ठेवलं कारण की मग अशी काहीतरी विंडो आपण बनवू शकतो की पोझिशनसोबत मला ऑर्डर्सही लागतील. तर इथे बघा ऑर्डर पण आहे. आता त्या खाली आल्यात बरोबर पोझिशन टॅबला. अजून परत जाईल तर मला ऑर्डरसोबत पोर्टफोलिओची व्हॅल्यू हवी, मला त्याच्यासोबत हवं नोटिफिकेशन्स, तर मी नोटिफिकेशन्स घेईल. मला त्याच्यात सुपर ऑर्डरचे डिटेल्स ॲड करून ठेवायचे, तर सुपर ऑर्डर्स ॲड होतील. तर हे सगळे विजेट्स मला या प्रकारे बनवता येतील. इथे बघा पुढचे विजेट आहे OI ग्राफ चार्ट. तर आपण लावला, OI ग्राफ लावला तर मला OI ग्राफ इथे बघायला मिळते. तो OI ग्राफ मी साईडला घेतो आणि इथे खाली प्लॉट करतो. तर आता मला निफ्टीचा चार्टही बघायचा आहे आणि OI बघायचा आहे. तर मी चार्ट बघतो निफ्टीचा वरती. आपला जो धनवरती ट्रेडिंग व्ह्यूवाला चार्ट आहे तोच चार्ट इथेही आहे. आता या व्यतिरिक्त मला जर पुढे OI ग्राफ बरोबर IV पण चार्ट बघायचा आहे, तोही मी प्लॉट करेल. आता IV इथे प्लॉट झाल्यावरती तो मला ड्रॅग करून जर याच्या बाजूला टाकायचा आहे तर मी बाजूबाजूला OI ग्राफ आणि IV चार्ट खूप साऱ्या गोष्टी आहेत. बऱ्याचदा जर तुमच्या एका विंडोवर नसेल बसत तर तुम्ही मल्टिपल विंडोज, जर मल्टी मॉनिटर सेटअप असेल तर काही टॅब्स इथे आणि काही टॅब दुसऱ्या विंडोवर तेही तुम्ही बनवू शकाल. इथे स्कॅल्पर मोड आहे आपला, ऑप्शन स्कॅल्पर आहे. स्कॅल्परवर जाल तर तुम्हाला बघा इथे स्क्रिप्ट कुठली ॲड करायची. आता आपल्याला स्कॅल्पिंगमध्ये निफ्टी करायची आहे
तर निफ्टी जेव्हा सिलेक्ट करू तर निफ्टीचे ॲट द मनी वगैरे ऑप्शन्स इथे येतील. निफ्टीमध्ये डायरेक्ट ट्रेड नाही घेता येत, म्हणून आपण समजा एखादा स्टॉक टाकला, तो स्टॉकची विंडो आली. आता स्कॅल्पर कधी कामात येईल? समजा इथे तुम्ही चार्ट बघता आणि त्या चार्टच्या बाजूला तुम्ही हा स्कॅल्पर पण टाकून दिला, तर तुम्हाला चार्ट बघितला दुसऱ्या टॅबमध्ये जाऊन पटकन तुमचे एंट्री एक्झिट्स तिथनंच घेता येतील. बाय सेल बटन आहेत, क्वांटिटी तुम्ही सेट करून घेऊ शकतात. त्याच्यावर परत चार्ट बटन आहे बाजूला, तिथे क्लिक केलं का परत तुम्ही बाजूच्या विंडोला चालले जाल. तिथे डेप्थ बटनही आहे, डेप्थवर क्लिक केली का डेप्थ या साईडला ओपन झाली जिथे आपल्याकडे डेप्थ होती. असेच विजेट्समध्ये आता तुम्ही बघाल तर न्यूज आणि बास्केट पण आहे. तर न्यूज पण तुम्ही क्लिक केला तर न्यूज ही इथे या टॅबमध्ये ॲड झाल्यात. आता यात सगळ्यात महत्त्वाचा एक टॉपिक आपल्याला की का आपण सिंक करू शकतो का. बऱ्याचदा फास्ट एक्झिक्युशन हा मेन एक विषय असतो, ज्यात मला मार्केटमध्ये लगेचच सगळ्या गोष्टी बघायची गरज असते. म्हणजे चार्टही बघायचा आहे, त्याचा OI प्रोफाईल पण बघायची आहे, IV पण चार्ट बघायचा आहे, ऑप्शन चेन पण बघायची आहे. तर आपण अशी विंडो बनवून घेऊ शकतो आपल्याकरता कस्टमाइज, ज्याच्यात हे सगळं सिंक होईल. तर यामध्ये आपल्याला ते सिंकिंग कसं करायचं ते चला आपण बघून घेऊ. मी एक ट्रेड ऑन चार्ट्स असं एक विंडो आपण इथे ओपन केली आहे. तर त्यात आपल्याला बघता येईल की मला काय काय दिसतं आहे. तर आपण एक कस्टम विजेट मी तुम्हाला दाखवून देतो, जे डिफॉल्ट धननी तुम्हाला बनवून दिलेत. तुम्ही यातनं तुम्हाला एक्सपायरी ऑप्शन ट्रेडर बघायचा आहे, तर त्यावर सिलेक्ट केलं तर हा एक लेआउट आला आहे. बाय डिफॉल्ट तुम्हाला बनवून आला आहे. तुम्हाला याच्यात काय काय चेंजेस करायचे ते तुम्ही करू शकता. पण आता तात्पुरता आपल्याला असं बघायचं होतं की मला याच्यात वॉच लिस्ट पण ॲड करून घ्यायची आहे आणि स्टॉक्सही करायचे आहेत. हा एक्सपायरी ट्रेडिंगसाठी आहे म्हणून. पण समजा तुम्हाला ट्रेड ऑन चार्ट्स बघायचा आहे, तर तुम्हाला इथे दिसेल बघा, चार्ट आहे, खाली पोझिशन, ऑर्डर, पोर्टफोलिओ, नोटिफिकेशन आले, इथे प्राईस लॅडर आली आणि वॉच लिस्ट आली आहे. समजा वॉच लिस्ट तुम्हाला या बाजूला नको आहे आणि ती तुम्हाला हवी आहे या बाजूला, तर तुम्ही ती ड्रॅग करू शकतात. तर इथे आपली वॉच लिस्ट आहे आणि आता आपल्याला समजा ही वॉच लिस्ट सिंक करायची आहे. इथे आता मला समजा रिलायन्सचंच प्राईस लॅडर पण बघायची आहे, रिलायन्सचा चार्टही बघायचा आहे आणि त्याच्याबद्दलच्या सगळ्या डिटेल्सही बघायच्या आहेत. तर मला काय करायला लागेल, इथे बघा तुम्हाला कलर्स करता येते. तुम्हाला प्रत्येक याच्यावर जायचं आहे, टिक करायचं आहे वॉच लिस्टवरती. आता जसं मी इथे टिक केलं, समजा मी याला ब्लू कलर दिला, मी प्राईस लॅडरला पण हा ब्लू कलर देतो आणि चार्टलाही हा ब्लू कलर देतो. मी इथे खाली पण जर प्रत्येकाला वेगळा वेगळा कलर देईल तर इथे ते ट्रॅक होऊन जाईल. आता मी रिलायन्सवर टिक केलं तर तुम्हाला दिसेल बघा, इथे रिलायन्सही आलं, इथे रिलायन्सचा चार्टही ओपन झाला, सगळं सिंक झालं आहे. TCS ओपन केलं तर TCSचं प्राईस लॅडर आली, TCSचा चार्टही आला. यात तुम्हाला हवे ते बाकीचे पण टूल्स ॲड करून घेता येतील. जसं आता प्राईस लॅडरच्या ऐवजी मला इथे खाली त्याचं ऑप्शन चेन पण बघायची आहे, ती मी ॲड केली आहे आणि ऑप्शन चेनला इथे ड्रॅग करून प्राईस लॅडरच्या खाली घेऊन टाकतो. आता इथे वरती प्राईस लॅडर आहे माझ्याकडे आणि खाली ऑप्शन चेन पण आहे. चार्ट थोडा छोटा केला आणि मला इथे जर बघायचं असेल तर आता तो पण आता मला ऑप्शन चेनला काय करायला लागेल, इथे कलर जाऊन चेंज करून ब्लू करायला लागेल. तर जसं आता आपण परत मी HDFCला जाईल तर वरती बघा प्राईस लॅडर चेंज झाली, ऑप्शन चेंज झाली, चार्टही चेंज झाला. ह्या सगळ्या गोष्टी सिंक होतात आहे आणि हेच फास्ट एक्झिक्युशनसाठी लागतं. म्हणजे फक्त तुम्ही तुमच्या कर्सरनी जसं स्टॉक चेंज करत जाल तसे सगळ्या डिटेल्स तिकडे तुमच्याकरता चेंज होतील. या व्यतिरिक्त आपल्याकडे पॉवर स्कॅल्पर हे एक आपण बनवून ठेवलेलं आहे, ज्याच्यात तुम्ही फक्त इथे एक चार्ट बाय डिफॉल्ट दिला आहे आणि तुम्हाला या साईडला दिलं आहे पॉवर स्कॅल्पर, म्हणजे त्या इंडेक्सचं ते. आता इथे बघा परत आपल्याला कलर सिंक करून घ्यायला लागेल. कलर आपण ब्लू सिंक करू आणि इथे जर मी चेंजेसमध्ये रिलायन्स टाकला तर त्याचा चार्टही ओपन होऊन जाईल साईडला. कारण की आपण हे कलर कोडिंग याकरता करतो की आपल्याला सिंकही ठेवायचं आहे. तुम्हाला अजून काय विंडोज याच्यात ॲड करायच्या तर आपण बघितलं आहे की विजेट्समधून आपल्याला काय काय ॲड करता येतील. त्या सगळ्या गोष्टी आपण तिथे ॲड करून घेऊ शकतो, जेणेकरून फास्ट होईल. आणि या सगळ्या गोष्टी करायला शॉर्टकट्सही आहेतच. म्हणजे तुम्हाला जर काही शॉर्टकट यूज करायचं आहे चार्टवरनं किंवा पोझिशन्सला जायला, ऑर्डर्सला जायला, तर ते कीबोर्ड शॉर्टकट्समध्ये सगळे शॉर्टकट्स दिलेत. जसं आता आपण इथे कीबोर्ड शॉर्टकटला जाऊ तर तुम्हाला कळेल की इथे बाय ऑर्डरसाठी B दाबायचा आहे. तर फॉर एक्झाम्पल आपण जर इथे आहोत आणि मी B प्रेस केलं तर आपली बाय विंडो पण येईल. तर ते इथे बघा आपण सेटिंग्समध्ये जाऊया आणि कीबोर्ड शॉर्टकट्स बघूया. तर तुम्हाला बाय ऑर्डरसाठी F1 दाबायचं आहे. तर आता मी मॅक यूज करतो म्हणून मी फंक्शन F1 यूज करेल. हिंदुस्तान युनिलिव्हरवर होतं तर ऑर्डर एंट्री ओपन झाली आहे, ती पण बायची. इथे बघाल तुम्हाला तर बाय दिसतं आहे, ग्रीन आहे, क्वांटिटी आहे, मार्केट प्राईस आहे, ट्रिगर प्राईस मला जे लावायचं, स्टॉप लॉस सुपर ऑर्डरनी जायचं असेल तर सुपर ऑर्डरनी आणि इन्स्टंट बाय इथनंच होऊ शकेल. तर कीबोर्ड शॉर्टकट्सचा हा फायदा आहे की तुम्ही डायरेक्टली कुठलाही ओपन केला स्टॉक तर तुम्हाला जर ते कीबोर्ड शॉर्टकट्स माहिती होऊन गेले तर तुम्ही ते कीबोर्ड शॉर्टकट्सनी यूज टू होऊन अजून थोडं फास्ट एक्झिक्युशन आणि ट्रेडिंग करू शकाल. तर या सगळ्या गोष्टी आहे
तुम्ही यूज करून बघा एकदा प्लॅटफॉर्म, आणि तुमच्या याच्याबद्दलच्या जे काही क्वेरीज असतील, जसं काय असेल ते आम्हाला नक्की सांगा कॉमेंट करून, जेणेकरून आम्ही तुम्हाला अजून हेल्प करू आणि यावरती अजून काही व्हिडिओज घेऊन येऊ की याला अजून कसं अजून आपल्याला बेटर वेनी वापरता येईल, जेणेकरून आपल्याला आपल्या ट्रेडिंगला अजून नेक्स्ट लेवलला घेऊन जाता येईल. थँक्यू सो मच. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.